नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सने. आंध्र प्रदेशात 100 किमी वेगाने धडकले मोन्था चक्रीवादळ. वादळामुळे एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे हे स्वतःच अजगर. बावनकुळेंचा जोरदार हल्ला तर आयत्या बिळावर नागोबा म्हणत आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका. महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य. पाकिस्तान अफगाणिस्तानात तणाव असतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राफेलमधून मारणार भरारी. भारताचे भूदल, नौदल आणि हवाई दल 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान पाकिस्तान सीमेवर करणार आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धाभ्यास. गुजरात आणि राजस्थानमध्ये 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान नो टाइम लागू. पाकिस्तानच्या सीमेजवळ हवाई हद्दीत नागरी विमानांना प्रवेश बंद. नागपूर, भोपाळ आणि इंदूरवर 3 ते 28 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 10 ते 12 या वेळेत नो टाइम लागू. नागरी विमान वाहतुकीला बसणार फटका. ट्रम्प यांच्या नाकावर टिचून भारताचा रशियाशी विमान निर्मितीचा करार. अमेरिकेला भारताचा दणका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीकला करणार संबोधित. तर 10 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार.